क्लियर कर रहा है। अपने वक्तव्य में दिया, निश्चित रूप से आप सभी उसे ध्यान में रखते हुए पूरी मी या घोषणेचं अतिशय मनापासून स्वागत करतो। मी यापूर्वी सांगितलंय की मी 2012ला माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो आणि ते याकरताच गेलो होतो की एसआयआर झाला पाहिजे, कारण मागील 25 वर्षापासून आपल्या देशाच्या याद्या ज्या आहेत त्या याद्यांमध्ये संक्षिप्त पुनर्निरीक्षण होतं, संपूर्ण पुनर्निरीक्षण होत नाही। ते करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की देशामध्ये हे होत आहे। माझी तर निश्चितपणे या ठिकाणी मागणी असणार आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या सगळ्या याद्या एसआयआर नंतर ब्लॉकचेन पद्धतीत त्या ठिकाणी तयार करण्यात याव्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाचा जो काही आयडी आहे तो अशा प्रकारे प्रिझर्व्ह व्हावा की तो दुसऱ्या राज्यात गेला तरी देखील त्या ठिकाणी त्याच आयडीवर त्याचं नाव त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। अशा प्रकारचं जी व्यवस्था आहे ती आमच्या याद्यांच्या संदर्भात झाली पाहिजे। विरोधक जे आहेत हे निराश आहेत, त्यांना हे माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे। पराभवाच्या आधीचं हे कव्हर फायर आहे। असं आहे की ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत, पण हे लक्षात ठेवा कि ये पब्लिक है, ये सब जानती है। सर हिंदी में बताइए। हिंदी में मैं एसआईआर का बहुत दिल से स्वागत करता हूं। हमारी लगातार ये मांग रही है। 2012 में भी मैंने स्वयं इसके लिए हाईकोर्ट में पिटीशन भी की थी, क्योंकि हमारे देश में पिछले 25 वर्षों से हम लोग संक्षिप्त पुनर्निरीक्षण कर रहे हैं और एक कॉम्प्रिहेंसिव पुनर्निरीक्षण की आवश्यकता थी। उसको हमारे इलेक्शन कमीशन ने माना है, बहुत अच्छी बात है। मैं तो ऐसा मानता हूं कि आने वाले दिनों में हमारी जो मतदाता सूची है उसको ब्लॉकचेन के रूप में तैयार किया जाना चाहिए और मेरा विश्वास है कि एसआईआर के बाद उस दिशा में भी हम लोग धीरे धीरे आगे बढ़ेंगे। पलटन के मामले में राहुल गांधी ने आरोप किया है कि संस्थागत हत्या है करके। राहुल गांधी जो ट्वीट करते हैं उनको भी पता नहीं होता, वो कोई जानकारी लेते नहीं है। जो फलटन की घटना है बहुत क्लियर है। जिस महिला डॉक्टर की मृत्यु हुई, जिसने सुसाइड की है, उसने अपने हाथ पर जो लिखा है उससे मामला बहुत स्पष्ट हुआ है और हमने बहुत स्पष्टता से ये कहा है कि इसमें किसी को भी बख्शा नहीं जाएगा। लेकिन आजकल राहुल गांधी और उनकी पार्टी के लोग ये इस प्रकार की संवेदनशील घटनाओं में पर भी अपनी रोटियां सेकना नहीं भूलते, ये बहुत दुर्दैव है। चरणी तुम्ही आलायत, काय मागितले? धंगेकरही सोबत आहेत, काय मागितले? अरे बाबा, काय आहे तुम्ही मागायचं काय विषय? आज आपलं भूमिपूजन होतं, भक्त निवास आणि घाटाचं, ते त्याचे पैसे मंजूर केले होते आपण, तर ते आता त्याचं भूमिपूजन झालं, भक्त निवास मोठं होईल, येणारे सगळे आपले वारकरी आहेत, माऊलीचे सर्व भक्त आहेत, त्यांना चांगली सोय मिळेल, घाटाचं सुशोभीकरण होईल, घाटाचं आता थोडीशी गैरसोय आहे, त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत। आता 15 तारखेपासून वारी सुरू होईल तुमची, 12 तारखेपासून, कार्तिकी 2 तारखेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे। यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो, अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं, त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो काय, आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय, आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो, आणि आज तर मला आनंद आहे की आज भक्त निवासाचं भूमिपूजन होतंय, चांगल्या एक दर्जाचं भक्त निवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल, आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी होईल। इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण
त्याला शासनाने गांभीर्याने घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा. आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. साताऱ्याचं प्रकरण जे आहे खूप संवेदनशील आहे आणि आपल्या साताऱ्यामधलं त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल. आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल. दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमच्या आणि मित्र भेटले मला दिल्लीला सगळे. दंगेकर जी मागं आहेत त्यांना काय सांगणार आहेत, त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोरासमोर? काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं ते नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते, करप्शनच्या विरोधात बोलते. आधार कार्ड बघूनच सोडणे देऊ असं आनंद आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. अगोदर तुम्हाला हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि काय म्हणला बाईट काय एक जण सारा हात घ्यायचा नाही तर चेहरा यायचा. चेहरा म्हणजे किया है और उन्होंने अपने हाथ पर सुसाइड नोट लिखा है. ऐसी न्यूज मैंने देखी थी. पहले तो मुझे पता नहीं था इस बच्चे का नाम क्या है और वो मेरे जिले से है क्या ये भी पता नहीं था. पर एक डॉक्टर की आत्महत्या हुई है और उसने लिखा है ऑफिसर्स का नाम, ये मुझे पता था. तो मैंने इस पर ऑलरेडी अपनी भूमिका मुंबई से ही व्यक्त की. पर आज जो डिटेल्स पता चले, फिर बाद में पता चला मेरे जिले की है. मैं जाके उसके घर वालों से मिली हूँ, उनकी सांत्वना भी की है और उनको विश्वास भी दिलाया. मैं सम्माननीय मुख्यमंत्री जी से भी बात करूंगा. मुझे पता है कि वो भी इसमें पूरी जानकारी करके उसे न्याय दिलाएंगे. अभी कोई भी ऐसी घटना घटती है तो उसके पीछे बहुत सारी इंक्वायरी होती है, इन्वेस्टिगेशन होती है. तो इसके कुछ भी बोलना अनुचित होगा. पुलिस पूरी तरह से इसमें सपोर्ट करे ऐसी अपेक्षा है और इसको न्याय मिले उस बच्चे को जिसने एक लड़ने वाली बच्ची, जो मजदूर गरीब फैमिली की बच्ची डॉक्टर बनी है, वो आत्महत्या को अगर उसको आत्महत्या के लिए किया जाता है तो उसके पीछे जरूर कुछ दबाव होगा. उसकी जानकारी हम ले रहे हैं. ज्यादा मैं चर्चा नहीं करूंगी. लड़की का मामला है और उसके ऊपर कोई लांछन ना लगाने की कोशिश करे, ये भी हमारा दायित्व है. और उसकी मृत्यु को साइड में करके कुछ और ही स्टोरी इसमें ना चले, कोई अलग से ट्रायल, मीडिया ट्रायल ना हो, ये भी जरूरी है. तो पुलिस ऑफिसर अच्छे से इसकी जांच करे, ये अपेक्षा है.